नमस्कार मित्रांनो. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण दोन डेरिवेशन बघितलेले. डेरिवेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड डेरिवेशन ऑफ रोटेशनल टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर अँग्युलर मोमेंटमचं डेरिवेशन आपण बघितलंय, त्याच्यावरून आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला सुद्धा मिळाला, L इज इक्वल टू आय ओमेगा. तर ते डेरिवेशन, पण आज आपण त्याच्यावरच नेक्स्ट व्हिडिओ करतोय. तो म्हणजेच कुठला? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय बघतो आपण? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर कन्झर्वेशन म्हणजेच काय? तर रिमेन्स सेम, रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला काय डिराईव्ह करायचं इथे? तर अँग्युलर मोमेंटमची जी व्हॅल्यू आहे म्हणजे एल बार, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच एल बार, ही व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहते ॲट एनी इन्स्टंट. कुठल्याही टाइमला जर तुम्ही अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू जर काढली, म्हणजे अँग्युलर मोमेंटम ॲट एनी इन्स्टंट, कुठल्याही इन्स्टंटला जर फाइंड आउट केली, कुठल्याही टाइमला जर फाइंड आउट केली, तर ती कशी आली पाहिजे? कॉन्स्टंट. तर हे डिराईव्ह करायचंय. मग ह्याच्यावरील बोर्डाला मात्र प्रश्न विचारले जातात. हा फार IMP पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बऱ्याच वेळा ह्याच्यावर बोर्डाने प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही ओल्ड सिलेबसमध्ये पण हा पॉईंट होता, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की किती वेळा हा बोर्डाने प्रश्न विचारला. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आले लक्षात? मग आता आपल्याला काय करायचं आहे? अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे हे दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय? मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड एज ए अँग्युलर मोमेंटम. म्हणजे एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. मग ही व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग आता ह्या इक्वेशनला, ह्या वेक्टर इक्वेशनला आपण ह्याचं डेरिवेशन घेऊया, डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. म्हणजे ह्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. म्हणजेच काय घेतलं मी? डीएल बार बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ काही आर बार क्रॉस पी बार. मग आता ह्याचं डिफरन्शिएशन आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग कुठल्या रूलने सॉल्व्ह करणार आहे आपण? यू इंटू व्ही च्या रूलने. कुठल्या रूलने सॉल्व्ह करणार आहे? यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही च्या रूलने जर सॉल्व्ह केला तर यू बाहेर आला, कुणाचा डेरिव्हेटिव्ह येईल? तर व्ही चा, प्लस व्ही बाहेर येईल, डेरिव्हेटिव्ह कुणाचा येईल? यू चा. त्याच्यावरून आपण हे तयार केलंय. म्हणजेच काय? आर बार क्रॉस डीपी बार अपॉन डी टी प्लस पी बार क्रॉस डी आर बार बाय डी टी. येते लक्षात? यू इंटू व्ही च्या रूलने हे सॉल्व्ह केलंय. आले लक्षात? ओके. मग आता बघा, इथे आलाय टर्म डीपी बार अपॉन डी टी आणि इथे आलाय डी आर बार बाय डी टी. मग डीपी बार अपॉन डी टी म्हणजेच काय? बघा नीट आठवेल तुम्हाला हे. डीपी बार अपॉन डी टी म्हणजेच काय? न्यूटन सेकंड लॉ आहे, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. कोण आहे हा? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. म्हणजेच कोण असतो तो? फोर्स एफ बार. म्हणजे डीपी बार अपॉन डी टी म्हणजेच कोण असतो? एफ बार. आता इथे डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू व्ही बार लिहिलंय. मोशन चालली आहे सर्क्युलर मोशन. आता रेडियस हा काय असतो? रेडियसचा जर मॅग्निट्यूडचा विचार केला, बघा नीट, इथे कन्फ्युजन फार असतं. रेडियसचा जर मॅग्निट्यूडचा विचार केला तर सर्कलचा रेडियसचं मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट असतं. समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करतोय, तर त्या सर्कलचा रेडियस जर सपोज 1 मीटर असेल, किती असेल? 1 मीटर. तर हे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. जर मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग इथे मी डी आर बार बाय डी टी 0 का लिहिलंय? कारण की इथे मी डी आर बार लिहितोय. बार म्हणजे इथे डायरेक्शनचा विचार आला. तर आपण फर्स्ट व्हिडिओ मध्येच डिस्कस केलेलं आहे की टँजेन्शियल वेलोसिटीची डायरेक्शन ही कशी असते? प्रत्येक इन्स्टंटला चेंज होत असते. म्हणजे व्ही बारची डायरेक्शन ही प्रत्येक इन्स्टंटला काय होत असते? चेंज होत असते. त्याचप्रमाणे आर बार म्हणजे पोझिशन वेक्टरची पण प्रत्येक इन्स्टंटला डायरेक्शन काय होत असते? चेंज होत असते. कळतंय? येते लक्षात? म्हणजेच इथे चेंज इन पोझिशन अपॉन टाइम आहे. मग चेंज इन पोझिशन अपॉन टाइम म्हणजेच कोण झालं? तर वेलोसिटी वेक्टर झाला व्ही बार. आले लक्षात? म्हणजे डी आर बार बाय डी टीच्या जागी आपण काय घेणार आहे? व्ही बार. ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या म्हणजेच काय? आर बार क्रॉस एफ बार. बरोबर आहे ना? डीपी बार अपॉन डी टी म्हणजेच कोण आहे? एफ बार. म्हणजे आर बार क्रॉस एफ बार प्लस पी बार क्रॉस व्ही बार. मग ते आपण इथे लिहिलं, आर बार क्रॉस एफ बार प्लस पी बार क्रॉस व्ही बार. ओके. पण आपल्याला हे माहिती आहे, आर बार क्रॉस एफ बार म्हणजेच कोण आहे? टॉर्क. आर बार क्रॉस एफ बार म्हणजेच कोण असतो? टॉर्क. तो फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. आणि हा जो पी बार आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे, मास इंटू वेलोसिटी. म्हणजे पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार.
ओके, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू मी इथे पुट केल्या तर इथे काय टॉर्क प्लस एम इंटू पी ची व्हॅल्यू काय एम इंटू व्ही बार, बरोबर आहे ना, एम इंटू व्ही बार, आणि हा क्रॉस व्ही बार, मग व्ही बार क्रॉस व्ही बार हे सुद्धा आपण क्रॉस प्रोडक्टच्या ज्यावेळी आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलंय त्याच्यामध्ये आपण बघितलंय आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार, के बार क्रॉस के बार, ह्यांच्या व्हॅल्यूज काय असतात, तर ही व्हॅल्यू असते 0, म्हणजे सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो 0, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली टोटल व्हॅल्यू 0, मग मला काय मिळालं डीएल बार बाय dt इज इक्वल टू टॉर्क, डीएल बार बाय dt इज इक्वल टू टॉर्क. मग आता आपण बघतोय की प्रत्येक इन्स्टंटला आपल्याला डीएल बार बाय dt ची व्हॅल्यू काय मिळते टो बार, पण आपल्याला हवंय काय, आपण इथे पॉइंट कुठला डिस्कस करतोय कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऍट एव्हरी इन्स्टंट आपल्याला काय मिळाला पाहिजे 0. मग इथे थोडीशी कंडिशन आपल्याला वापरावी लागते, हे सुद्धा आपण 11वी मध्ये शिकलेलं आहे लॉ ऑफ मोशन चॅप्टर मध्ये. आपल्याला इथे रोटेशनल इक्विलिब्रियम घ्यावा लागतो, काय घ्यावा लागतो रोटेशनल इक्विलिब्रियम. मग रोटेशनल इक्विलिब्रियम आपल्याला कधी मिळतो, जर एखादी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये आणि त्याला आपण असं म्हणतो की त्या बॉडीचा रोटेशनल इक्विलिब्रियम आहे. मग रोटेशनल इक्विलिब्रियम कधी येतो, जर नेट रिझल्टंट टॉर्क त्या बॉडीवर ऍक्ट झालेला नेट रिझल्टंट टॉर्क हा जर 0 असेल, म्हणजे समेशन ऑफ टॉर्क इज इक्वल टू 0 असेल, तर ती बॉडी कशी असेल इक्विलिब्रियम मध्ये असेल, कशी असेल रोटेशनल इक्विलिब्रियम. मग आपण इथे कन्सिडर करूया की आत्ता सध्या त्या बॉडीवरचा रोटेशनल टॉर्क किंवा नेट रिझल्टंट टॉर्क हा 0 आहे. मग टॉर्क जर 0 असेल तर आपल्याला इथे काय मिळेल डीएल बार बाय dt, डीएल बार बाय dt इज इक्वल टू 0, काय मिळेल आपल्याला डीएल बार बाय dt इज इक्वल टू 0. तर इथून पुढे जे मी लिहितोय त्याच्यामध्येच आपलं स्टेटमेंट लपलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. मी काय म्हणतोय बॉडीवरचा नेट रिझल्टंट टॉर्क हा किती घेतला आपण 0, जर बॉडीवरचा नेट रिझल्टंट टॉर्क जर 0 असेल तर डीएल बार बाय dt ची व्हॅल्यू काय येते 0. आणि इथेच तुमच्या लक्षात आलं असेल की कुणाचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, म्हणजेच एल बार हा तुमचा काय आला कॉन्स्टंट, एल बार काय आला तुमचा कॉन्स्टंट. आलं लक्षात, कुणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो, म्हणजे एल बार हा काय आला कॉन्स्टंट, आणि ह्यालाच काय म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग तुम्हाला परीक्षेला स्टेटमेंट विचारतात कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट द्या, तर स्टेटमेंट इथेच लपलेलं आहे. काय सांगणार तुम्ही, इफ द एक्सटर्नल रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी बिकम्स 0, जर ते 0 असेल देन द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी इज कॉन्झर्व्ड. अँग्युलर मोमेंटम काय असेल कॉन्झर्व्ड असेल. लक्षात आलंय, ओके. आता इथे जे आपण लिहिले एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट, एल बारची व्हॅल्यू आपण कालच काढलेली, एल अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन काल म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय येते एल इज इक्वल टू आय ओमेगा, एल इज इक्वल टू काय येतं आय ओमेगा. ह्याचाच अर्थ एल बार जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय लिहू शकतो आय ओमेगा हा सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. ओके, आय ओमेगा ही व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट आहे. येत्या लक्षात, तर डेरिव्हेशन तुम्हाला समजलं असेल. अँग्युलर मोमेंटमचं वेक्टर इक्वेशन घेतलं एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, मग त्याचं आपण डिफरन्शिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग हा कशाने सॉल्व्ह केला आपण यू इंटू व्हीच्या रूलने. डीपी बार अपॉन dt म्हणजेच कोण असतो फोर्स, dr बार बाय dt चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे वेलोसिटी वेक्टर v बार, त्या व्हॅल्यू पुट केल्या p बारची, आणि r बार क्रॉस f बारच्या जागी आपण टॉर्क घेतला, आणि v बार क्रॉस v बार किती असतो 0, म्हणजे dl बार बाय dt किती आला टॉर्क एवढा आला. आणि हा जर टॉर्क आपण 0 घेतला तर डीएल बार बाय dt 0, मग कुणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, म्हणजेच एल बार काय आला कॉन्स्टंट. एल बार कॉन्स्टंट आहे म्हणजेच एल ची व्हॅल्यू काय असते आय ओमेगा, ती काय आली कॉन्स्टंट. मग स्टेटमेंट काय तयार होतं, इफ द टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी, रिझल्टंट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी किंवा नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी बिकम्स 0, then angular momentum is constant or conserved of a rotating body. आले लक्षात. मग बोर्ड्स मध्ये आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला ह्याचे एक्झाम्पल सुद्धा विचारतात. एक्सप्लेन द एक्झाम्पल्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया, तोपर्यंत ह्याचा स्क्रीनशॉट मारा
तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघतोय कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं, डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. फर्स्ट एक्झाम्पल काय बघतोय आपण, डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. ओके, तर बाजूलाच इमेज आहे. त्या इमेजमध्ये तुम्ही बघत असाल एक वुडन प्लॅंक आहे आणि त्या वुडन प्लॅंकवर एक पर्सन आहे. तो पर्सनने इनिशियल कंडिशनला बघा, तो वुडन प्लॅंक सोडण्या अगोदर त्याची बॉडी पूर्ण स्ट्रेच आहे. बॉडी जर स्ट्रेच असेल आणि त्याचा सेंटर ऑफ मास पासून आपण त्याच्या हाताच्या म्हणजे हाताचा पंजा आहे त्याच्या टोकापर्यंत आणि पायापर्यंत जर आपण डिस्टन्स काढलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सेंटर ऑफ मास पासूनचं डिस्टन्स त्याला आपण म्हणणार आहे आर बार. ओके, म्हणजे पोझिशन वेक्टर. तर बघा तो पोझिशन वेक्टर कसा आहे तर लार्ज आहे. आर बार कसा आहे, लार्ज आहे. मग तो आर बार जर लार्ज असेल, बॉडी स्ट्रेच आहे, बॉडी स्ट्रेच असल्यामुळे त्याचं जे डिस्टन्स आहे ते बघा तुम्हाला दिसत असेल, डिस्टन्स म्हणजे आर बार हा जास्त आहे. आर बार जर जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असते, लार्ज असते. बरोबर आहे ना, कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असते, आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. काय असते, आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर. आर मास डिस्ट्रीब्युशन जर लार्ज डिस्टन्सला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, लार्ज असतो. मग बघा ह्याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कशी आहे, लार्ज आहे. आणि त्याच वेळी जर बघितलं तर तो फक्त असा जम्प करणार आहे ना, तो रोटेशन घेणार आहे का त्यावेळी, ज्यावेळी तो वुडन प्लॅंक सोडणार आहे त्यावेळी फक्त तो जम्प करणार आहे. ती बॉडी अशी रोटेट होणार आहे का, स्वतःभोवती अशी स्पिन करणार आहे का तो पर्सन, तर नाही. म्हणजे ह्याचा अर्थ त्याची अँग्युलर वेलॉसिटी, कुठली वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी ही कशी आहे, स्मॉल आहे. येते लक्षात, मी पहिल्या कंडिशनचं सांगतोय. आता ज्यावेळी त्याने जम्प केला तर तो वरच्या डायरेक्शनला जाईल आणि ते जात असताना बघा म्हणजे ज्यावेळी ह्याच्या स्पर्धा असतात त्यावेळी ह्या स्पर्धेचा रिझल्ट हा कशावर असतो तर स्विमिंग पूलमध्ये जम्प करण्या अगोदर म्हणजे पाण्यामध्ये एंटर करण्या अगोदर त्याच्या बॉडीने त्या पर्सनने किती रोटेशन कंप्लीट केले, किती स्वतःभोवती किती रोटेशन कंप्लीट केले ह्याच्यावर त्याचा काय असतो, नंबर ठरलेला असतो, म्हणजे त्याचा रँक ठरलेला असतो. मग त्याला काय करायचंय, स्वतःचं अँग्युलर वेलॉसिटी वाढवायची. काय वाढवायची, रोटेशन, स्वतःभोवती रोटेशन करायचं म्हणजेच काय करायचंय, त्याला त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाढवायचं असं सुद्धा म्हणा तुम्ही. त्याला काय करायचे, त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाढवायची. मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी त्याने बघा काय केलं, जसा तो वर जाईल आणि परत रिटर्न खाली येईल त्यावेळी त्याने काय केले, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे स्वतःच्या पोटाजवळ खेचून घेतले. त्याच्यामुळे झालं काय, सेंटर ऑफ मास पासून बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन हे काय झालं, कमी झालं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, कमी झाला. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इथे काय झाला, स्मॉल. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आल्यामुळे काय झालंय तर त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी वाढली, म्हणजे त्याने जास्त रोटेशन केलं आणि तेच त्याला हवं होतं. म्हणजेच काय तर त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. इथे लक्षात येतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज असेल तर काय होतं, अँग्युलर वेलॉसिटी काय येते, स्मॉल येते. इथे जर मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल असेल तर अँग्युलर वेलॉसिटी काय येते, लार्ज येते. हे तुम्हाला बाजूच्या इमेजवरून नक्कीच कळालं असेल. ओके, तर आपलं कॉन्झर्वेशन काय सांगतो तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट, एल कॉन्स्टंट असेल तर ह्याचाच अर्थ काय घेणार आहे, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. म्हणजेच काय तर इनिशियल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय, म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू I1 ओमेगा 1 इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम, त्याची व्हॅल्यू काय I2 ओमेगा 2. तर हे दोन्ही व्हॅल्यू काय येतील, म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय येतील, सेम येतील, म्हणजेच कॉन्स्टंट येतील. अँड दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लक्षात आले, डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. आय होप्स की हे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल, तर हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा आपण सेकंड एक्झाम्पल बघूया लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं. सेकंड एक्झाम्पल काय, ए पर्सन ऑन ए टर्न टेबल. टर्न टेबल म्हणा किंवा रोटेटिंग चेअर. तर तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता की एक माणूस आहे, तो माणूस रोटेटिंग चेअरवर बसलेला आहे. तर इनिशियली तुम्ही ऑब्झर्व करा, त्या माणसाच्या हातात डंबेल्स आहे आणि तो माणूस रोटेटिंग चेअरवर बसलेला आहे आणि त्याचे दोन्ही आर्म जे आहेत ते असे स्ट्रेच्ड आहेत, त्याने बाहेरच्या बाजूला ते स्ट्रेच केलेले आहे. मग जर समजा तो माणूस आहे रोटेटिंग चेअरवर आहे,
तर त्याच्या वर्टिकल म्हणजे इथून अशी ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होईल. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं आर बारची व्हॅल्यू काही लार्ज येईल. म्हणजे पोझिशन वेक्टर जर लार्ज येत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काही लार्ज, मगाशीच आपण डिस्कस केलं. कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय असते, एम आय आर आय स्क्वेअर. जर आर मॅक्झिमम असेल तर आय सुद्धा, सॉरी जरा टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा व्हिडिओ कट झालेला होता. तर आता आपण परत समजून घेऊया. तर पर्सनने फर्स्ट केसमध्ये काय केलेलं आहे, तर आर्म स्ट्रेच केलेले आहे. त्याच्यामुळे मास डिस्ट्रीब्युशन फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं मास डिस्ट्रीब्युशन हे कसं आहे, लार्ज आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, एम आय आर आय स्क्वेअर. मग जर आर मॅक्झिमम असेल तर ह्याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काही मॅक्झिमम. म्हणजे फर्स्ट केसमध्ये तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 हा कसा असेल, लार्ज असेल. मग जर मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज असेल तर ह्याचा अर्थ त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी मात्र काय असेल, कमी असेल. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी असेल, कमी असेल. म्हणजेच ओमेगा 1 ची व्हॅल्यू काही स्मॉल येईल. आता सेकंड केसमध्ये ऑब्झर्व करा. सेकंड केसमध्ये तुम्हाला दिसतंय की त्या पर्सनचे आर्म असे क्लोज झालेले आहेत आणि ते डंबेल्स त्याने असे स्वतःच्या छातीजवळ पकडलेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं आर बार म्हणजे हे जे पोझिशन आहे, हे पोझिशन फर्स्ट केसपेक्षा कसं झालंय, कमी झालंय. मग आर जर कमी होत असेल तर ह्याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा तुमचा काय झालाय, स्मॉल झालाय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल झाल्यामुळे आता तो पर्सन मॅक्झिमम अँग्युलर फ्रिक्वेन्सीने असा फिरेल. म्हणजे त्याची अँग्युलर वेलॉसिटी वाढेल, तो जोरात अशी गिरकी घेईल. म्हणजेच ओमेगा 2 ची व्हॅल्यू काय झालेली असेल, लार्ज. मग ह्याच्यावरून आता पुढचं आपल्याला माहितीच आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असतो, एल बार कॉन्स्टंट असतो, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो ॲट एनी इन्स्टंट. म्हणजेच काय, तर इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. मग फर्स्ट केस मधला अँग्युलर मोमेंटमची, फर्स्ट केस मधली अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय, I1 ओमेगा 1. सेकंड केसमध्ये ती व्हॅल्यू काय ते I2 ओमेगा 2. तर त्या दोघांची व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. तर आय होप्स की तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. काय बघितलं आपण लास्ट व्हिडिओ, म्हणजे ह्याच्या अगोदर आपण बघितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, त्याचं स्टेटमेंट बघितलं. जर रिझल्टंट टॉर्क ऑन द बॉडी 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम काय, तो कॉन्स्टंट. त्याचं डेरिवेशन आपण बघितलं. डेरिवेशन महत्वाचं आहे, बोर्डाला विचारतात त्याच्यावर प्रश्न. आणि कुठलेही 2 एक्झाम्पल विचारतात. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल काय बघितलं, डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. त्याच्यामध्ये बघितलं की स्ट्रेच बॉडी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतो, अँग्युलर वेलॉसिटी कमी असते. ज्यावेळी हात पाय असे जवळ घेतात पोटाजवळ त्यावेळी काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो पण अँग्युलर वेलॉसिटी वाढते. म्हणजेच काय, तर इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय ते सेम येते. सेकंड एक्झाम्पल बघितलं पर्सन ऑन ए टर्न टेबल म्हणजेच रोटेटिंग चेअर. तर ते सुद्धा सेमच असतं. इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय ते सेम येते. आय होप्स की तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. तर नक्की ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली का? थँक्यू.